मित्रांनो, गावरान शेळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की शेळ्यांना ह्या जर तुम्ही जर असं फिरून जर चारलं गावरान शेळ्याला, उस्मानाबादी शेळ्यांना, तर यांच्या शरीरावर जी चकाकी आहे ती वेगळीच असते बंदिस्तपेक्षा. आता बघा तुम्ही, आता जवळपास 8 दिवस झाले आपल्या शेळ्या बाहेर फिरतायत, तर यांचं बरंच काही मला यांच्यामध्ये फरक दिसला आहे. जसं बंदिस्त किती चारा टाका तुम्ही, त्यांचं पोट लवकर भरत नाही. आणि फिरिस्तीमध्ये तुम्ही 2 तास जर त्यांना चांगलं फिरवलं तर त्या 2 तासामध्ये त्यांचे पोट लगे एकदम मस्त भरतायत आणि पाणी गिनी पितात 2-3 दिवस. आणि बंदिस्तमध्ये कसं आहे, तुम्ही किती चारा टाका त्यांचे पोट लवकर वर येत नाही आणि जरा सुरकुटल्यावानीच राहतात शेळ्या. बरेच दिवसापासून आपण करतोय, 4 वर्ष झाले आपलं शेळी पालन करतो, पण बंदिस्त म्हणून नाही असं. कारण की मधले आपले जे 4 महिने असतात पावसाळ्याचे, त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या कधी मध्ये शेळ्या ह्या कायम बंदिस्त असतात. आणि त्याच्यानंतर आता ह्या टायमाला तर बंदिस्त नसतात. तर समजा आपले आता सुरुवात झाली आपली. आता 1-अर्धा दिवस जर काही जास्त काम जर आलं आपल्या मागे तरच आपल्या शेळ्या बंदिस्त असतात, नाही तर मग इकडं तिकडं फिरून बांधाला इकून तिकून चारून आपण त्यांचं पोट भरत असतो. आणि बघा आता या 2 तासामध्ये किती आबाद झाले आहेत बघू शकता तुम्ही. यांची चकाकी बघा अंगावरची, नाही तर इतके खराब दिसू लागले बोकड, पण आता एकदम चांगले दिसून राहिले. तर मित्रांनो, बंदिस्त आणि फिरस्ती शेळी पालनामधील हा फरक म्हणजे असा आहे की गावरान शेळ्यांना हे बाहेर मोकाट चारण्याची सवय जास्त आहे आणि मोकाट चारल्याला त्यांना शूट होतं आहे. जे आपल्या बाकीच्या अवांतर जाती आहे, समजा बिट्टल असेल, सोजत असेल, शिरोई असेल, त्याच्यामध्ये कोटा असेल किंवा आफ्रिकन बोर असेल, तर या जातीला बंदिस्तच लागतं, त्यांना फिरून जमत नाही. पण एकमेव जात म्हणजे ही गावरान जी जात आहे आपली उस्मानाबादी, ह्या जातीला तुम्ही किती खाऊ घाला जागेवर, शेवटी तिला फिरून आल्याशिवाय तिचं समाधान होत नाही. हे आपण 5 वर्षापासून प्रयोग करतोय. पण गावरान शेळीचं धोरणच ते आहे की त्यांना फिरल्याशिवाय त्यांचं शरीर म्हणजे पोट भरत नाही. आणि पोट भरल्याच्या नंतर किती खाऊ घाला तुम्ही गोठ्याच्या आतमध्ये, त्यांना थोडं फिरण्याचं आणि बंदिस्तचं फरकच पडतो मित्रांनो. कारण की आपण आता 4-5 वर्ष झाले बघतोय, जोपर्यंत आपलं 4 महिने पावसाळ्यामध्ये शेळ्या बंदिस्त असतात तेव्हा थोडा वेगळ्याच असतात. पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या शेळ्या हे खराब होतातच. कारण काय होतं, पावसाळ्याचं वातावरण असतं, शेळ्या बाहेर काढता येत नाही, चाऱ्याचं अडचणी असतात, हिरवा चारा नसतो आणि सुक्या चाऱ्यावर शेळ्या एवढी तक धरीत नाही. आणि त्याच्यात आपल्याला काय झालं, यावर्षी आपल्याकडं हिरवा चारा कमी आता आणि सुका चारा पण, वाळलेला चारा, त्याच्यामध्ये आपल्याकडे कडबा नव्हता यावर्षी. कडब्या असल्याच्या नंतर शेळ्या कडबा हा खूप आवडीनं खातात. भुसकट होतं आपल्याकडे, तुरीचं हरभऱ्याचं भुसकट होतं, ते पण चांगलं आवडीनं खाल्लं त्याने. पण मित्रांनो, बराच काही फरक हा बंदिस्त आणि फिरस्ती शेळ्यांमध्ये, शेळी पालनामध्ये मला ह्या 4-5 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे. जेणेकरून गावरान शेळी ही बंदिस्ताला जास्त फायदेशीर नाही आहे, ही फक्त फिरस्तीमध्ये 100% हिचा रिझल्ट आहे. आणि बंदिस्त म्हणलं तर अवांतर जाती खूप आहेत भरपूर, की ज्या आपण बंदिस्त करून त्यांच्याकडून चांगलं इन्कम घेऊ शकतो. पण हे बोकडाचं वजन वाढ जर म्हणलं तर ही फिरस्तीमध्येच होऊ शकते, असा माझा अनुभव मला ह्या 2 आठवड्यामध्ये 15 दिवस होत आले जवळपास आम्ही शेळ्या चारायला सोडतोय. पण एवढं रेग्युलर नाही, समजा कधीमध्ये सोडतोय, पण तरी पण शेळ्यांनी बरी काही चकाकी हल्लेली आहे आणि चांगल्या दिसत आहेत शेळ्या आपल्या. तर मित्रांनो, माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच की गावरान शेळी बंदिस्त होत नाही असा विषय नाही. गावरान शेळी ही बंदिस्त 100% होते. विषय असा आहे फक्त त्यांना जशा त्या फिरून आबाद होतात किंवा जसं त्यांना हे पचन होतं फिरल्याच्या नंतर, तसं बंदिस्तमध्ये त्यांना पचन होत नाही, शूट होत नाही, जसं अवांतर जातीला होतं त्याप्रमाणे. पण आज बरेच काही गोठे फक्त यांचं कसं आहे मित्रांनो, यांना 1 तास 2 तास का होईना तुम्ही यांना एकदा फिरून आणलं की त्यांचं काय नाही तेवढ्यामध्ये समाधान होतं. आणि परत गोठ्यावरून नेऊन जर बांधल्या तर त्या चांगल्यापैकी चारा खाऊ शकता. फक्त 1 तास का होईना त्याला फिरवणं गरजेचं आहे. तुम्ही फिरून जर आणलं तर त्यांना बाकी चारा टाका, नका चारू, ते टाकू
काही अडचण नाही. फिरले की ते 1-1.5 तासामध्येच मस्त पोट भरून चरतायत. आता बघा कसं शेतातलं गवत खातायत. आणि पावसामुळे मित्रांनो असे गवत झाले, सगळं सोयाबीनच्या रानं गच भरलेली आहे. गवताना बघू शकता तुम्ही आता कसं रान झाले. याच्यापेक्षा वरचं रान यांचं असं गवताना भरलेलं आहे. हे असं जे गवत दिसतं का तुम्हाला, असं वरच्या खोटांमध्ये यांच्या गवत आहे, तिथूनच आत्ताच चारून आणले मी शेळ्या. तर मित्रांनो आता 2-3 दिवस आहे, नंतर हे आता उद्या परवा पाऊस उघडल्यानंतर याच्यामध्ये हरभरा पेरून देणार आहे. नंतर मग आपल्याला इकून तिकून बांधा बंधुऱ्यानं फिरून शेळ्या चारवणं पडणार आहे. सध्या आहे आपल्याकडं सारण्याचा चान्सेस. पण मित्रांनो खरंच सांगायला जर गेलं तर हे शेळ्या फिरस्ती खूप म्हणजे रिझल्ट आहे यांचा. तुमच्याकडं फिरस्ती शेळ्या असेल, तुमच्याकडं चांगलं जर चारण्यासाठी समजा गायरान असेल, गायचरी असेल, तर तुम्ही 100% फिरस्ती शेळी पालन करू शकता मित्रांनो. गावरान शेळ्यापासून चांगल्यापैकी इन्कम पण घेऊ शकता. आमच्या गावाकडचे बरेच मित्रमंडळी आपले फिरस्ती शेळी पालन करून त्याच्यामधून चांगले बकरं विकून इन्कम घेत आहेत. आणि बंदिस्त शेळी पालन पण आहे आमच्याकडं, पण एवढं नाही आहे, कमी आहे आमच्या भागामध्ये. फिरस्ती आहे. हा का पाणी प्यायचं काय तिला. हे बघा आमच्या माऊलीची शेळी केवढी आहे, ठोकर पाठबोकडे तिच्या खाली. पाठी आहे का दोन्ही पण, दोन्ही पाठी आहे. आणि पाठीमागं शेळी असल्यामुळं ती खूप छान शेळी आहे, मोठी लढी. शेळ्यांचा जर शेळी असली तर एक शेळीचा लाड वेगळाच असतो. आणि जास्त जर शेळ्या असल्या तर त्यांचा एवढा लाड होत नाही, कारण त्यांचं तेवढं नियोजन होत नाही जेवढं एका शेळीचं होईल तेवढं. तर मित्रांनो आपला विचार तर आहे थोडं बदल करावा याच्यामध्ये, कारण की आता 4-5 वर्ष झाले याच्यामधून आपल्याला पुरेसा वाटेल तेवढा इन्कम भेटलेला नाही. त्याच्यामुळे आपण थोडा चेंजेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण एक बिटलचा ब्रीडर आणण्याचा आपला हेतू चालू आहे. बघूया 8-15 दिवसामध्ये, किंवा कापूस विकल्याच्यानंतर आपण ते नियोजन करणारच आहोत. सध्या थोड्या अडचणी आहे. आता दिवाळी झाली, 2 दिवस झाले, दिवाळीमध्ये खर्च झाला. त्याच्यामुळं बघू एक चांगला मोठा ब्रीडर बघून, मोठा म्हणजे आपल्या अवसानाच्या आत आपल्या रकमे हिशोबानं जसं आपल्याला ॲडजस्टमेंट होईल त्या हिशोबानं आणूया पैशाच्या. सगळं अरेंजमेंट बघून आणि करूया नवीन थोडं चेंजेस याच्यामध्ये. बस हा बघा हे एक आपला स्वानी आहे. बस हा पण चांगला आहे, मध्ये थोडा खराब झाला आता. गावरान आहे मित्रांनो, बघू शकता कसा आहे, तरी पण खराब झाला तो. काय झालं मित्रांनो, गोचिडाचं प्रमाण वाढलं होतं माझं, आणि गोचिडानं थोडे खराब झाले शेळ्या आपल्या. तरी पण आता बरे दिसून राहिले. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.